नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही सकाळ झाल्यानंतर फ्रेश होते आणि सीमासाठी चहा घेऊन येते. सीमाला उठवते. तर सीमा उठल्यानंतर तो चहा देते आणि सीमा म्हणते की अगं, तुझ्या हातचा गरमागरम चहा म्हणजे माझ्यासाठी सुख आहे. तेव्हा रमा म्हणते की आई, तुम्हाला या घरामध्ये शांत अशी झोप लागली ना? तर सीमा म्हणते की हो, खूप छान. किती वर्षातून मला इतकी शांत झोप या घरामध्ये लागली. त्या घरामध्ये मला इतकी शांत झोप लागत नाही. कारण त्या घरामध्ये त्रास देणाऱ्या माणसांचे हे समोर चित्र दिसत असते आणि इथे तसे काहीच नाही. त्यामुळे मला इथे मस्त अशी झोप लागली. तेव्हा मात्र रमाच्या लक्षात येते. रमा म्हणते की आई, मात्र एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही रात्रभर इकडे आहात हे जर आई आजींना समजले तर त्या आणखीनच चिडतील. तर सीमाच्या सुद्धा लक्षात येते. सीमा म्हणते की हो रमा, या गोष्टीचा तर मी विचारच केला नाही. रमा म्हणते की आई, जाऊन द्या, टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्ता हा चहा घ्या आणि जरी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर कोणी विचारले तर तुम्ही म्हणा की सकाळी सकाळी मी बाहेर बागेत फुलं तोडण्यासाठी गेले होते म्हणून तिकडे गेले. तर सीमा म्हणते की अगं, असं कसं? यांना तर माहिती आहे ना मी त्यांच्या शेजारी झोपायला नव्हते आणि त्यांनी जर घरातील कुणाला सांगितले तर मग काय होणार? रमा म्हणते की आई, त्यांनी जर सांगितले की तुम्ही रात्रभर येथे होतात तर ते सुद्धा हे पाहण्यासाठी इकडे आले होते. हे सत्य त्यांचे बाहेर येईल आणि शेवटी त्यांचेच खोटे हे पकडलं जाईल. तेव्हा मात्र सीमाला शशिकांतच्या त्या क्षणाची आठवण होते आणि लगेच सीमा म्हणते की हो, जेव्हा तू या घरामध्ये मी तुला लग्न करून आणले तेव्हा मला असे वाटले होते की माझ्यासारखीच एक बावळट सून मी करून आणली. पण तसे काही नाही रमा, तू खरंच खूप हुशार आहे. रमा म्हणते की आई, जी परिस्थिती मला माझ्यावर आली आणि त्या परिस्थितीने कसे वागवायचे हे मला शिकवले. कारण भोळं राहून काही उपयोग नाही. कारण आपण कितीही समोरच्या माणसांना सांगितले तरी त्याचा त्याला काही त्रास होत नाही. त्यामुळे आपण सुद्धा हुशार व्हायला हवे. आणि मला फक्त या घरामध्ये काही माझा हक्क नको, मला फक्त माझा नवरा हवा. आणि आई, माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मला फक्त इतकेच वाटते की त्यांनी माझ्या आयुष्यातून कुठेही जाऊ नये. त्यामुळे मी आता ठरूनच टाकले की पुढे कोणतीही परिस्थिती असली तर खंबीरपणे उभे राहायचे, अजिबात घाबरायचे नाही. सीमा म्हणते की हो, आपल्याला रेवा कशी आहे, ती कोणत्याही थराला जाऊ शकते हे चांगले माहिती आहे. त्यामुळे रमा, तू तिच्यासाठी तरी अशीच खंबीर राहा. त्यानंतर इकडे रेवा ही अक्षयला कॉफी घेऊन आलेली असते. अक्षय म्हणतो की तू का आणली मला कॉफी? मला कॉफी करता येते. रेवा म्हणत असते की मला आई आजीने तुला कॉफी देण्यासाठी सांगितले म्हणून मी कॉफी घेऊन आले. रेवा म्हणते की अरे, घरामध्ये जर कोणी पाहुणे आले, त्यांनी जर तुला ऑफर देऊ केले तर तू नाही म्हणणार आहे का? तर अक्षय म्हणतो की म्हणजे तू पाहुणी आहे हे तू मान्य केले, मग तू 12 महिने या घरामध्ये राहते, मग तू पाहुणीच आहे आणि या घरातून का निघून जात नाही? पाहुणे काही 12 महिने लोकांच्या घरात राहत नसतात. रेवा म्हणते की तसे नाही, पण मी या घरात राहण्यासाठी रेंट देते. तर अक्षय म्हणतो की त्याची काही गरज नाही, तुझ्या ते एवढ्याशा रेंटची, तू निघून जा इथून कायमची. रेवा म्हणते की अरे, मी फक्त तुला कॉफी देण्यासाठी आले, तू इतका विषय का वाढवतोस? अक्षय म्हणतो की दे बाई, एकदाची ती कॉफी इकडे दे. म्हणून अक्षय ती कॉफी घेतो आणि प्यायला लागतो तर त्याला ठसका लागतो. रेवा येते आतमध्ये. अरे अक्षय, वर बघ. तर अक्षय म्हणतो की मला हात लावू नको. म्हणून अक्षय रेवापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षय म्हणतो की मला ठसका लागला म्हणजे नक्की माझी कुणीतरी आठवण काढीत असेल. रेवा विचारते की कोण? तर अक्षय म्हणतो की कोण काढणार, रमाच. आणि आता मी तिची सुद्धा आठवण काढली त्यामुळे तिला सुद्धा ठसका लागला असेल. रेवा रागाने लगेच अक्षयच्या पाठीमध्ये एक झापड मारते. तर लगेच अक्षय म्हणतो की काय ग, हे काय करतेस तू? तर रेवा म्हणते की अरे, ठसका गेला आणि ही आठवण वगैरे काही नसते. श्वसन नलिकेत काही अन्नाचा कण गेला तर असा ठसका लागत असतो. तर अक्षय पुन्हा ठसका येण्याचे नाटक करतो. नंतर इकडे सीमा सुद्धा जायला निघलेली असते आणि रमाला अचानक गुचकी लागते. तर सीमा म्हणते की अगं, नवरा तुझी आठवण काढत असेल. रमा म्हणते की नाही अहो, सकाळपासून पाणी घेतले नाही त्यामुळे घशाला कोरड पडले असेल. म्हणून सीमा ही रमाला पाणी घेऊन येते आणि सीमा जाताना म्हणत असते की माझं तर या घरातून पायच निघत नाही आणि जी शिक्षा तुला झाली ती शिक्षा जर मला झाली असती तर मी अगदी शांत निवांत येथे राहिले असते. कारण
आणि आता जर घरी गेले तर मला सर्वजण विचारतील की कुठे होतीस, कारण त्या घरात कोणतेच हक्क मला नाही आणि मी लहान मुलगी आहे का मला हे सर्व प्रश्न विचारण्यासाठी. निदान 50शी नंतर तरी स्वतःचे निर्णय आणि स्वतःचा हक्क हा स्वतःला पाहिजेनच. तुला काय वाटते रमा? रमा म्हणत असते की मला तर असे वाटते की तुम्ही कायम माझ्यासोबतच राहावे आणि मी हॉटेलच्या पूर्ण अशा सुखसोयी तुमच्यासाठी येथे या घरामध्ये करेल. तर सीमा म्हणते की नाही बाळा. म्हणून सीमा तिथून जायला निघते आणि घरी येते. तर पार्वती आजी सीमाला विचारते की काय ग, कुठे होतीस? सीमा म्हणते की काही नाही, गार्डनमध्ये गेले होते, ते पानं आणायची होती. तर पार्वती आजी विचारते की कुठली पानं? सीमा म्हणते की नाही अहो, ती फुले आणायची होती. तर पार्वती आजी म्हणते की मग कुठे आहे फुलं? तेव्हा सीमा म्हणते की अहो, मला धक्का लागला तेव्हा ती फुलं सांडली. तर पार्वती आजी विचारते की कुणाचा धक्का? सीमा घाबरतच म्हणते की अहो, माझ्या पायाला ठेच लागली तेव्हा ती फुले सांडली. पार्वती आजी म्हणते की मग इतके का घाबरतेस? सीमा म्हणते की मी कुठे घाबरलेस? सीमा ही घाबरतच आतमध्ये निघून जाते. तर लगेच ही पार्वती आजी मनात म्हणत असते की रमा या घरात नाही पण शांत वाटते. तेवढ्यात रेवा ही पार्वती आजीसाठी चहा घेऊन येते आणि खुश होऊन पार्वती आजीला तो चहा देते. पार्वती आजी जर चहा पिते आणि तिच्या तोंडाची तर चवच जाते. ती रेवाला म्हणते की अगं, रमा होती तोपर्यंत तू तिच्याकडून चहा तर कसा बनवायचा हे शिकून घ्यायचे ना, आणि आता जोपर्यंत रमा नाही आणि ती सुमन येत नाही तोपर्यंत मला असे वाटते की माझा चहा स्वतःलाच बनवावे लागेल आणि तुझा हा चहा घेतल्याने माझ्या तोंडाची पूर्ण चव गेली. आणि पार्वती आजी स्वतःचा चहा स्वतः बनवण्यासाठी आतमध्ये निघून जाते. रेवाचा मात्र खूप असा जळफळाट होतो. त्यानंतर इकडे रेवा ही अक्षयच्या रूममध्ये येऊन बसलेली असते आणि तिला असे वाटते की अक्षय माझ्याजवळ आला, मला मिठीत घेतले आणि मिठीत घेऊन ती स्वप्न बघत असते की अक्षय, तुला काय वाटते की तुझं माझ्यावर अजूनसुद्धा प्रेम आहे हे मला स्पष्ट दिसते. तर तिला अक्षयने मिठीत घेतल्याचे स्वप्न ती बघत असते. तेवढ्यात अक्षय येतो आणि अक्षय रेवाला म्हणत असतो की काय ग, येथे आमच्या रूममध्ये तू काय करतेस? तेव्हा रेवा ही स्वप्नातून बाहेर येते. रेवा घाबरल्यासारखे होते आणि ॲक्च्युली मी रमाला बघण्यासाठी आले होते पण इथे मला कोणीच दिसले नाही आणि अचानक मला गरगरायला लागले म्हणून मी तेथे बेडवर बसले होते. तर रेवा जायला निघते. अक्षय म्हणतो की बापरे, तुला गरगरायला लागलं म्हणजे? आणि बापरे, तुला काही मेंदूचा त्रास, गरगरायला लागलं म्हणजे काही BP वाढला की काय आणि कमी झाला की काय, शुगर वाढली का काय, असे त्रास होतात की काय? डॉक्टरांकडे जा आणि चेक करून घे एकदा. तेव्हा म्हणते की मी डॉक्टरांकडे नाही जात. तर अक्षय म्हणतो की मग कुणाकडे जातीस? तेव्हा रेवा म्हणत असते की कारण डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते खूप प्रश्न विचारत असतात की तुमच्याबरोबर कोण आहे, आई वडील किंवा तुमचा नवरा, त्यामुळे मी नाहीच जात. अक्षय म्हणतो की मग त्यात काय, आणि सांगायचे माझं अजून लग्न झालेले नाही आणि आईबरोबर माझे भांडण झाल्यामुळे मी आईसोबत घरामध्ये नाही राहत, असे खरे सांगायचे तू सर्व. अक्षय म्हणतो की ह्या प्रश्नाची उत्तरं तुझ्याकडे नाही म्हणून तू डॉक्टरांकडे जाणार नाही का? रेवा म्हणते की अक्षय, तू येशील का माझ्यासोबत? अक्षय म्हणतो की मी का? रेवा म्हणते की ठीक आहे, मग मी नाही जात डॉक्टरांकडे. होईन की काय, मला त्रास होईल आणि मी मरेल, त्यात काय इतके? तर अक्षय म्हणतो की बापरे, म्हणजे हिला त्रास झाल्यानंतर ही आणखीन या घरामध्ये जास्त राहील. त्यामुळे अक्षय म्हणत असतो की मी तुला संध्याकाळी तयार राहा, डॉक्टरांकडे घेऊन जातो. रेवा म्हणते की हो, मी तयार राहते आणि असे बोलून ती बाहेर निघून जाते. त्यानंतर इकडे रमा आपल्या रूममध्ये काहीतरी काम करत असते आणि अचानक तिथे आनंद आणि जान्हवी येतात आणि ते थोडेसे नर्वस असतात. तर रमा म्हणते की काय झाले? तेव्हा आनंद म्हणत असतो की जानू, तू सांग ना, कारण समस्या आमच्यासाठी खूप गंभीर आहे. तर रमा म्हणते की काय झाले? तेव्हा जान्हवी आणि आनंद म्हणत असतात की सकाळपासून आम्हाला एक छान असा चहा भेटला नाही. जान्हवी म्हणते की मला कॉफी, त्यामुळे आम्हाला सकाळची फ्रेश वाटायलाच तयार नाही, कारण तुझ्या हातचं काहीच भेटले नाही. तर रमा म्हणते की इतकेच का फक्त? रमा लगेच त्यांच्यासाठी चहा बनवत असते आणि रमाने ते सुंदर असे सजवलेले घर बघून जान्हवी म्हणते की अगं रमा, ह्या सर्व क्वार्टरचं तू किती छान असं घर बनवलं. आणि आनंद म्हणतो की रमा, ही पेटी तू किती सुंदर सजवली, म्हणून रमाचे ते कौतुक करत असतात. त्यावर रमा विचारते की तुम्ही येथे आलात हे आई आजींना तर समजले नाही ना? आनंद म्हणतो की ते जाऊन दे, हे बघ, आई आजीच तुला लवकर त्या घरामध्ये बोलून घेईन, कारण तिला सुद्धा चहा जात नव्हता. तर जान्हवी म्हणते की आता तर घरी गेल्यानंतरच खरी मज्जा आपल्याला समजेल. म्हणून आनंद आणि जान्हवी आपल्या कामामध्ये मग्न होतात. तर रमा विचार करते, आई
आई आजी मात्र हे कधीच मान्य करू शकणार नाही, कारण त्यांना माझे म्हणणे पटते पण मी पटत नाही, कारण मी गरीब घरातली आहे, श्रीमंत घरातील नाही ना. म्हणून रमाला थोडेसे वाईट वाटते. त्यानंतर अक्षय इकडे कामावर जाण्यासाठी निघलेला असतो आणि सीमा त्याला टिफिन देत असते. अक्षय कामावर निघाल्यानंतर रमा प्रत्येक वस्तू ह्या अक्षयच्या हातामध्ये देत असते. मात्र आज अक्षयच्या सर्व काही वस्तू विसरतात आणि तो लगेच परत घेण्यासाठी जात असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की ही रमा नाही ना, त्यामुळे हे सर्व होते. तर सीमा म्हणत असते की एकतर बरे झाले, कारण रमा नाही म्हणून तू स्वतःचे काम तर स्वतः करण्यासाठी तरी शिकशील. अक्षय म्हणतो की आई पण एक गोष्ट, असं एकमेकांवर अवलंबून राहणं एक एक खूप छान गोष्ट आहे. तर लगेच सीमा म्हणत असते की अरे बायकोला मिस करतोस ना, आणि आज तर एकच दिवस झाला, अजून 1 महिना काढायचा तुला, कसे दिवस जाणार. तेव्हा अक्षय म्हणतो की बापरे, आणि तो जायला निघतो आणि जाताना सीमाला म्हणतो की आई एक गोष्ट करशील का, रमा दुपारी जेवणार नाही, कारण ती एकटी असल्यामुळे स्वयंपाकच करणार नाही, त्यामुळे तू जरा तिची काळजी घेशील का, तिच्याकडे लक्ष देशील का. सीमा म्हणते की तू टेन्शन घेऊ नको, मी तिची काळजी घेईल. त्यानंतर इकडे मयुरी ही आरतीच्या रूममध्ये येते आणि आरतीला म्हणते की मी तुला एक गोष्ट सांगते, पण तू घरातील कुणाला काही सांगू नको, कारण आपल्या घरातील कधीच आता कुणाचे एकमेकांवर लक्ष नसते. त्यामुळे एक मुलगा मला दररोज भेटण्यासाठी येतो, सपन नाव आहे त्याचे, मी सुद्धा त्याच्या प्रेमामध्ये पूर्ण गुंतून गेलेले आहे आणि लवकरच मी त्याच्यासोबत पळून सुद्धा जाईल. तेव्हा मात्र तू माझ्या ताराचा सांभाळ कर आणि प्लीज ही गोष्ट कुणाला सांगू नको, आणि मी विश्वासाने तुला ही सर्व सांगते. तेव्हा मात्र आरतीला टेन्शन येते आणि मयुरी तेथून निघून जाते. तर आरती विचार करते की हा सपन कोण आहे. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षयने आपले असे लांबलचक केस वाढवलेले असतात आणि मस्त तो असा हिरोसारखा बनलेला असतो, चष्मा घालून डान्स काय करत असतो, जिम काय खेळत असतो, आणि अक्षयने पूर्णपणे आपला लुक बदलवलेला असतो. तर दुसरीकडे इकडे रमासुद्धा खूप बदललेली असते आणि तर ती एका माणसाला ती उठाबशा काढण्यासाठी लावत असते. तेव्हा आता रमा आणि अक्षयचा बदललेला लुक पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.